वेलकम टू माय चॅनल सिद्धिका लर्निंग। आज आपण या ठिकाणी व्यंजन पाहणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्वर पाहिले होते। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मुलांना मराठीचे स्वर आणि व्यंजन लिहिता येणार आहेत। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कुठलाही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। मागच्या व्हिडिओमध्ये आपण आईचे स्वर आहापर्यंत शिकलो आहोत। अगदी सोप्या पद्धतीने मी या ठिकाणी तुम्हाला शिकवलेलं आहे। तुमच्या मुलांनाही ही तुम्ही शिकवल्यानंतर आपोआप लिहायला येणार आहे। मुलांना ABCD लिहिता येते, स्ट्रोक्स लिहिता येतात, 1 to 10 पर्यंत इंग्लिश अंक लिहिता येतात, नंबर लिहिता येतात, मराठीमध्ये लिहिता येतात 1 ते 10 पर्यंत। पण मुलांना मराठी लिहायला मूळाक्षरे जे असतात क ख किंवा अ आई स्वर, क ख व्यंजन हे मुलांना लिहिण्यासाठी अवघड जातात। हे आपल्याला देखील हा प्रॉब्लेम होतो। आपल्याला देखील कोणाचे जर्नल वगैरे किंवा प्रॅक्टिकल बुक जर लिहायचे असेल तर आपण अगोदर त्यांना विचारतो मराठीमध्ये लिहायची इंग्लिशमध्ये। मराठी ही सगळ्यांनाच लिहिण्यासाठी अवघड जाणार आहे। इंग्लिश ही खूप सोपी आहे लिहिण्यासाठी, त्या कंपॅरिझनमध्ये मराठी थोडीशी अवघड आहे, पण ती देखील आज आपण सोपी करणार आहोत। तर हा व्हिडिओ मी सुरुवात करत आहे। पहिले व्यंजन आहे क, सरळ रेष मारायची आहे। इकडे सीच्या आकाराचा अर्धा गोल, नेक्स्ट सीच्या आकाराचा अर्धा गोल काढायचा आहे। वरून वरती ही रेष तर सगळ्या अक्षरांना आणि शब्दांना द्यायचीच आहे। मराठीमध्ये कंपल्सरीच आहे ती रेष मारणं। पुढचं आहे ख। हे आपण मराठीमध्ये 2 किंवा इंग्लिशमध्ये 2 देखील असेच काढतो, त्या टाईपमध्ये काढायचे। थोडंसं गोल केल्यानंतर सरळ रेष मारायची आहे। अशा मुलांना सोप्या भाषेत व्यवस्थित लिहायला शिकवल्यानंतर मुले आपोआप मराठी लिहायला शिकतील। ग जे काढतो की नाही आपण त्यामध्ये थोडंसं वाकडं घ्यायचं आणि गोल करायचे, उभी रेष मारायची, वरती तर पूर्ण याला मारायचीच आहे। घ आपण 6 काढतो मराठीमध्ये, त्या टाईपमध्ये काढायचे आहेत 6 आणि उभी रेष मारायची आहे, झाला घ। नंतर ड, यस। ड तर खूप सोपा आहे, यस, इथं डॉट द्यायचा आहे। पुढे आहे च, सरळ रेष मारायची आहे, त्याला सी बनवायचं आहे, उभी रेष मारायची, रेष मारायची। छ देखील घ सारखाच आहे, मराठीमधले 6 काढायचे आहेत, पुढे जाऊन थोडंसं गोल करायचं आहे, वरून छोटी रेष मारायची, छ। ज अर्धा गोल करायचा, थोडंसं क्रॉस करायचं आहे, इकडे सरळ रेष मारायची, उभी रेष मारायची आहे। झ, ई, झ, ड हे सगळे यसवर डिपेंड आहे। यस लिहिता आलात तर सगळे लिहिता येणार आहेत। यस काढायचं आहे, इंग्लिशमधला यस, त्याला खाली थोडीशी रेष, सरळ एक रेष मारायची आहे, वरतून एक रेष मारायची। सोप्या पद्धतीने मुलांना सांगितल्याच्या नंतर मुलांना आपोआप लिहायला येणार आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मुलांना मराठी लिहायला अजिबात अवघड जाणार नाही आहे। त्र, अर्धा गोल करायचा आहे, रेष मारायची, उभी रेष मारायची आहे। हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा, तुमच्या मुलांना याचा फायदा होणार आहे। उभी रेष सी। ट, ठ तर सोपा आहे, मुलांना गोल काढता येत असेल तर ठ येणारच आहे, थोडीशी उभी रेष मारायची आहे, खाली त्याला गोल करायचं आहे, ठ। ड, यस, मराठीमधला यस, सॉरी इंग्लिशमधला यस काढायचा आहे, थोडीशी नकळत वरती रेष मारायची आहे, जरा। ड किती सोपा ड आहे, यस तर येतो, ड काय येत नाही, किती सोपा आहे, येणारच आहे मुलांना। तुम्ही अशा प्रकारे मुलांना शिकवू शकता। ट काढल्यानंतर असा ट काढायचा आहे, परत त्यामध्ये थोडीशी रेष मारायची आहे, जसे आपण मराठीमध्ये 7 काढतो। न, यू काढायचा आहे, पहिल्यांदा यू, त्याला थोडंसं स्पेस जागा सोडायची, तिकडे रेष मारायची उभी, झाला न रे बाणाचा। त तलवार, तलवार देखील तशीच आहे, रेष मारायची, तिला थोडंसं झुकवायचं, इकडे सरळ उभी रेष मारायची आहे, वरतून रेष मारायची आहे। थ, आता हा थ कसा काढायचा, जसं आपण मराठीमध्ये 1 काढतो, 1 त्या टाईपमध्ये थोडंसं असं घ्यायचं आहे, ते एकाला थोडंसं 2 बनवायचं आहे, सरळ रेष मारायची आहे, झाला थ। द, ट सारखाच द आहे, ट अगोदर ट काढून घ्यायचं आहे, त्याला नकळत खाली रेष मारायची, झाला द। ध धनुष्य, घ सारखा, थोडीशी इथे रेषेची, मराठीमध्ये आपण 9 काढतो त्या टाईपमध्ये असं काढायचे, खाली अर्धा गोल म्हणजे सी टाईप काढायचे, उभी रेष मारायची। ध, न, गोल, त्याला रेष,
आडवी रेष मारायची, उभी रेष मारायची. सोपं आहे मुलांना लिहिण्यासाठी. प यू काढायचा आहे, त्याला सरळ रेष मारायची आहे. वरतून एक रेष मारली झाला प. देन फला यू उभी रेष अर्धा गोल काढायचा आहे. जसं सी मुलांना काढता येतं इंग्लिशमध्ये त्या टाईपमध्ये सगळे आहेत. इथे देखील उभी रेष मारायची आहे. सी काढायचा आहे सी, त्यामध्ये थोडीशी रेष मारायची झाला ब. भ मराठीमध्ये एक, त्याला नकळत रेष मारायची आडवी, देन उभी एक रेष मारायची झाला भ. म म तर रेषांचंच आहे सर्व. सरळ उभी रेष, आडवी रेष, उभी रेष झालं म. य ख सारखा य, दोनाचा काढला त्याला इकडे रेष मारली य येणे. र तर दोनच आहे, सोपं आहे. अर्धा गोल काढायचा आहे, त्याला तिरपी रेष मारायची. ल अर्धा गोल, देन रेष थोडीशी सरळ रेष अर्धा गोल. व ब काढता येतोय तर व पण येणारच आहे. अर्धा गोल काढायचा आहे, उभी रेष मारायची आहे. श श भ थ मराठीमध्ये एकाचा, ते थोडीशी रेष उभी रेष. श षटकोन प. हे सगळे मराठीची जी मूळाक्षर आहेत ती एकमेकांवरती डिपेंड आहेत. तुम्ही एकाला कम्पॅरिझन दुसऱ्यासोबत केल्याच्यानंतर ही आपोआप लिहायला येणार आहेत. प सारखा श आहे. अगोदर यू काढायचा आहे, उभी रेष मारायची आहे सरळ. देन त्याच्या पोटात एक रेष मारायची आहे तिरपी. स र आल्याच्यानंतर स येणार आहे. पहिले र काढायचं आहे, आडवी रेष उभी रेष य. सोपा आहे य. हो सी काढायचं आहे, देन परत एक यस सारखं काढल्याच्यानंतर इकडून एक सी सारखं आकाराचं काढायचे. हो ळ इंग्लिशमध्ये 8 काढतो त्या टाईपमध्ये. अर्धा गोल, देन इकडून एक गोल घ्यायचा, इथे मिळवायचा आहे. वरती थोडीशी रेष द्यायची, क्षत्रिय अशी एक रेष मारायची थोडी तिरपी. देन असं एक काढल्याच्यानंतर द सारखं खाली करायचं आहे. नंतर आहे ज्ञानेश्वर, शेवटी ज्ञानेश्वर झालं की झालं. ज सारखं काढायचं आहे, पहिल्यांदा रेष मारायची, नकळत रेष मारायची आहे आडवी रेष उभी रेष, इकडे द सारखं थोडीशी रेष मारायची आहे. ज्ञानेश्वर पूर्ण झालेलं आहे आपल्या इथे मूळाक्षर लिहून. तुमच्या मुलांना कुठली अक्षरं लिहिण्यास अवघड जात आहे ती मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओसाठी मी मराठीच्या सगळ्या वर्कशीट वगैरे मुलांच्यासाठी बनवत आहे. तुमच्या मुलांना कुठलं अभ्यासक्रम मराठीचा अवघड जात असेल तर कमेंट करून नक्की कळवा. त्यावरती पण मी व्हिडिओ बनवला जाईल. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा.